नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभय पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या या सेशनमध्ये. जो आपला चॅप्टर चालू आहे कुठला, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. त्या चॅप्टरमध्ये आतापर्यंत जे आपण पॉईंट्स बघितले, माझ्यामध्ये मागच्या लेक्चरला आपण सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशनचा एक डिफरन्स बघितलेला, प्लस आपण बघितलेलं आपण चालू काय केलं, आणि त्यातला आजच्या लेक्चरचा एक क्वेश्चन विचारतो मी तुम्हाला. जे वॉटरच्या थ्रू पॉलिनेशन होतं त्याला काय म्हणतो आपण, हायड्रोफिली. ते हायड्रोफिलीचं जे काही पर्सेंटेज आहे सगळ्यात महत्त्वाचा आहे, हा एक क्वेश्चन झाला. त्यानंतर आणखीन एक आपण पॉईंट बघितलेला, तो होता ॲनिमोफिली. तो काय होता, ॲनिमोफिली. आणि सेल्फ आणि क्रॉसमध्ये मी व्यवस्थित जे काही पॉईंट सांगितले ते व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि जे काही पर्सेंटेज आहे ते पर्सेंटेज आपल्याला माहिती आहेत सगळे. एक म्हणजे वॉटरचं सांगा, आणि दुसरं म्हणजे काय, एअरचं जे काही पर्सेंटेज आहे टोटल जे काही पॉलिनेशन होतं त्यामध्ये तिन्ही पण सांगितलं मी, बायोटिक एजंट्स आणि एबायोटिक एजंट्स. आणि जो आपण पहिला चालू केला तो कुठला होता, ॲनिमोफिली. म्हणजेच काय, पॉलिनेशन बाय एअर किंवा विंड म्हणतो आपण. त्यामध्ये जराशी आपण एकदा पॉईंट रिवाइज करूया. आता इथं ॲनिमोफिलीमध्ये काय बघितलेलं आपण, जे स्टॅमिन्स आहेत ते कसे असणार आहेत, लॉंग असणार आहेत. त्यानंतर काय बघितलेलं आपण, जे स्टिग्मा आहेत ते फिदर आहेत. हे झाल्यावर तर पोलन ग्रेन्स कसे असतात, स्मॉल असतात, लाईट वेट असतात, इनकॉन्स्पिक्युअस असतात. तो शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा, जरासं नवीन आहे आपल्याला, इनकॉन्स्पिक्युअस. आणि ह्याचं मिनिंग काय सांगितलंय मी, जे पटकन आपल्याला दिसून येत नाहीत, अननोटिसेबल असतात, त्याला काय म्हणायचं, इनकॉन्स्पिक्युअस. ते सगळं झाल्यावर कसे बरेच आपण काय काय बघितलेत. आता इथे एक महत्त्वाचा एक पॉईंट आहे, एमसीक्यूचा क्वेश्चन आहे ॲनिमोफिलस फ्लॉवरच्या रिलेटेड. तर तो व्यवस्थित लक्षात ठेवा. जो त्यामधला जो अँथर आहे, तो अँथरचा टाईप एकदा विचारलाय, तर ते कसे आहेत, तर व्हर्सटाईल अँथर. व्हर्सटाईल अँथर कुठे गेलाय आपण, जेव्हा आपण बघत होतो स्ट्रक्चर ऑफ अँथरचा पॉईंट, जेव्हा आपण बघितलेलं स्ट्रक्चर ऑफ अँथ्रोशियम, त्यामध्ये अँथरचा जो पॉईंट आहे, जेव्हा आपण टीएस ऑफ अँथर, त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक पॉईंट सांगितलेला आणि बऱ्याच प्रकारचे टाईप सांगितलेले, व्हर्सटाईल, बेसिफिक्स, डॉर्सोफिक्स, हे जे टाईप सांगितलेले त्यामध्ये काय सांगितलेलं, व्हर्सटाईल. आणि अशी काय तर मी एक डायग्राम काढलेली बघा, म्हणजे जे डायथिकस फ्लॉवर असतात, दोन लोब्स असलेले, त्याच्या अशा सेंटरला असा काय असतो, तो फिक्स असतो. आणि अशा पद्धतीचे आपल्याला काय दिसत असतो, स्ट्रक्चर कसं दिसत असतं ते अँथरचं. म्हणजे जेणेकरून वारा आला की हे जे यातले जे पोलन ग्रेन्स आहेत ते इझिली काय होतील, तर त्या विंड करंटच्या थ्रू काय होतील, ट्रान्सफर होतील आणि काय होईल, पॉलिनेशन होईल. त्यामुळे एक एमसीक्यूचा क्वेश्चन व्यवस्थित लक्षात ठेवा. अँथर कसे असतात, व्हर्सटाईल, पुन्हामध्ये ॲनिमोफिलस फ्लॉवरमध्ये. आता ॲनिमोफिलस फ्लॉवरमध्ये साईज वगैरे या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तसंच पॉलिनेशन बाय आपल्याला काय, कारण दोन्हीमध्ये जरासं कन्फ्युजन होत असतं. एक म्हणजे ॲनिमोफिलस आणि सेकंड म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, तर एंटोमोफिली. क्वेश्चन जर विचारला ॲनिमोफिलस फ्लॉवर, तर आन्सर काय असणार आहे, पॉलिनेशन बाय विंड किंवा एअर करंट. आता ते सगळं झाल्यावर पुढचा आपण जो टाईप बघणार आहे तो काय असणार आहे, वॉटर. म्हणजे जे दोन्ही पण आहेत ते काय आहेत, एबायोटिक एजंट्स आहेत. काय आहेत, एबायोटिक एजंट्स. त्यामध्ये वॉटरच्या थ्रू जर पॉलिनेशन झालं तर त्याला काय म्हणतो आपण, हायड्रोफिली. त्याला काय म्हणतो आपण, हायड्रोफिली. आता जे हायड्रोफिली आहे त्यामध्ये पण परत दोन प्रकार पडत असतात. एक असतं त्याला म्हणायचं काय, हायपोहायड्रोफिली, हायपोहायड्रोफिली. आणि जो सेकंड जो टाईप आहे त्याला काय म्हणायचं, इपिहायड्रोफिली. आता हायपो एक शब्द गेला आणि इपी सुद्धा शब्द गेला आपल्याला. कुठे गेलाय बघा, 11वीचा आपला चॅप्टर होता कुठला, मॉर्फोलॉजी. त्यामध्ये आपण एक फ्लॉवरचे टाईप्स बघितलेले, तुम्हाला आठवत असेल माझ्यामध्ये सगळ्यांना मी एक सांगितलेलं बघा, इपिगायनस फ्लॉवर, पेरिगायनस फ्लॉवर, हायपोगायनस फ्लॉवर. आणि तेव्हा आपण त्याचं काय बघितलेलं, या सगळ्या शब्दाचं काय बघितलेलं आपण, मिनिंग बघितलेलं काय आहे ते. आता इथं तसाच शब्द काय आलाय, हायपो. आणि हायपोचं मिनिंग काय माहिती आहे आपल्याला, म्हणजे हायड्रोफिलीचं काय समजलं आपल्याला, पॉलिनेशन बाय विंड का एअर का वॉटर. तर आन्सर काय साधं सोपं त्याचं, वॉटर. असे तुम्हाला क्वेश्चन शक्यतो विचारत नाहीत. जे थोडेसे अवघड शब्द आहेत त्याच्यावर क्वेश्चन विचारतात. त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. जर हायपो म्हटलं तर त्याचं मिनिंग काय आहे, बिलो. हायपो म्हणजे काय, बिलो. आणि बिलो म्हणजेच काय, इथं बिलो द वॉटर सरफेस, बिलो वॉटर सरफेस. आता यामध्ये जे एक्झाम्पल आहेत त्यातमध्ये दोन एक्झाम्पल आहेत. एक म्हणजे झोस्टेरा, एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि दुसरा आहे सिरॅटोफायलम. सिरॅटोफायलम
हे दोन एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि तिसरं जे एक एक्झाम्पल आहे व्हॅलिसिनेरिया, ते असतं इपिहायड्रोफिलीमध्ये. आता जो फर्स्ट आपण बघतो तो काय हायपोहायड्रोफिली. म्हणजे सपोज आपण कन्सिडर काय केलं, हा एक वॉटरचा काय आहे सरफेस आहे, त्या वॉटरच्या सरफेसच्या खाली असणार आहेत, वॉटर सरफेसच्या काय असणार आहेत खाली असणार आहेत, म्हणून त्याला काय म्हटलं आपण बिलो वॉटर सरफेस. म्हणजे थोडक्यात इथं समजून घ्यायचं काय, जे पॉलिनेशन होणार आहे, जे पॉलिनेशन होणार आहे ते कुठं होत असतं, तर हा जो वॉटर सरफेस असतो त्याच्या खाली. पॉलिनेशन वर होणार नाही, पॉलिनेशन कुठं होणार आहे, हे हा जो वॉटर सरफेस आहे त्याच्या खाली. आता यामध्ये जे प्लांट्स असतात ते काय असतात, सबमर्ज रूटेड प्लांट्स, रूटेड प्लांट्स. त्यानंतर आणखीन एक जो महत्वाचा पॉईंट आहे वरती जरा लक्ष द्या इकडं. आता इथं पॉलिनेशन कशात थ्रू होतं आपल्याला माहिती आहे, थ्रू वॉटर करंट. आता इथं काय वॉटरला अट्रॅक्ट करायची काय गरज आहे का, पाणी वाहत असणार आहे ते फक्त त्याबरोबर काय ट्रान्सफर करणार आहे पोलन ग्रेन्स. त्यामुळे जे फ्लॉवर्स असणार आहेत ते कसे नसले पाहिजेत, तिथं काय गरज आहे का, ब्राईटली कलर्ड किंवा नेक्टर असल्या सगळ्या गोष्टीची, किंवा फ्रॅग्रन्स सेंट म्हणतो आपण त्याला, तर असल्या सगळ्या गोष्टींची काय गरज नाही. म्हणजे इथं आपण एक पॉईंट ऍड करू शकतोय, दे आर डल फ्लॉवर्स विदाउट नेक्टर विदाउट फ्रॅग्रन्स. कारण या सगळ्या गोष्टींची गरज नाही आहे, फक्त जे पोलन ग्रेन्स असणार आहेत. पोलन ग्रेन्स कसे असतात हा जरासा पॉईंट महत्वाचा आहे बघा. यातले जे पोलन ग्रेन्स आहेत ते पोलन ग्रेन्स कसे असतात, तर ते असतात लॉंग असतात, लॉंग निडल किंवा रिबन लाईक, निडल किंवा रिबन लाईक काय असतात पोलन ग्रेन्स असतात. म्हणजे आपल्याला त्या पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर असं काय तर दिसत असतं. युजली आपल्याला माहिती आहे की ते सर्क्युलर असतात, पण इथं कसे असतात ते नेडल लाईक किंवा रिबन लाईक काय असतात पोलन ग्रेन्स असतात. कशामध्ये, तर हायड्रोफिलीमध्ये. आता इथं आणखीन एक पॉईंट व्यवस्थित समजून घ्यायचा, हे जे पोलन ग्रेन्स आहेत एमसीक्यूचा क्वेश्चन ते काय असतात विदाउट एक्झाईन, काय असतात विदाउट एक्झाईन असतात. आता एक शब्द काय वापरलाय बघा मी इथं एक्झाईन, आणि त्याच्या रिलेटेड मी क्वेश्चन विचारतो. आणि हे कुठं बघितलं आपण, स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन मध्ये. एक्झाईन इज मेडअप ऑफ, एक्झाईन इज मेडअप ऑफ, ते कुठलं सबस्टन्स आहे ते सबस्टन्सचं नाव. म्हणजे क्वेश्चन किती झाले बघा, एअरचं पर्सेंटेज किती आहे टोटल पॉलिनेशन मधलं, वॉटरचं पर्सेंटेज किती. तिसरा क्वेश्चन काय बघा, एक्झाईन हे कुठल्या सबस्टन्स पासून तयार झालं, इम्पॉर्टंट एमसीक्यूचा क्वेश्चन आहे. आणि तो कुठं बघितला आपण, स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन्स मध्ये. तेव्हा जर असं ते व्यवस्थित जरा लेक्चर अटेंड केलं नसेल तर ते पहिला बघा, मग तुम्हाला हा जो क्वेश्चन विचारला मी त्याचं आन्सर पटकन येईल. आणि दुसरं असतं इंटाईन, इंटाईन इज मेड ऑफ, मी सांगतो काय, तर सेल्युलोज आणि पेक्टिन दोन्ही पण शुगर आहेत. एक्झाईन जरासं इम्पॉर्टंट आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. जे हायड्रोफिलस फ्लॉवर आहेत दे आर विदाउट एक्झाईन. आणखीन एक महत्वाचा पॉईंट, जे फ्लॉवर्स असतात, जे फ्लॉवर्स असतात ते कसे असतात अनवेटेबल फ्लॉवर्स, किंवा म्हणूया आपण पोलन ग्रेन. त्याच्यावर एक असं पद्धतीचं काय म्युसिलेज सिक्रेट झालेलं असतं, एक प्रकारचं स्टिकी असं सिक्रेशन असतं. ते काय करत असतं, तर हे जे फ्लॉवर आहे, आता पहिला अनवेटेबलचा मिनिंग समजून घ्या. वेट म्हणजे काय म्हणतो आपण, ओले होणे. त्याच्यावर त्या पोलन ग्रेनवर असं काहीतरी कवरिंग असतं की ज्याच्यामुळे ते काय होत नाही, थोडक्यात वेट होत नाहीत. वेट म्हणजे इथं असं अर्थ घेऊ नका वजन, ते वेट वेगळं आहे, सेट वेट. आता इथं जरा असं समजून घ्या, काय काय जे आपण पॉईंट्स बघितले ते एमसीक्यूला हे एक्झाम्पल जराशे महत्वाचे, झोस्टेरा अँड सिरॅटोफायलम. दुसरं व्हॅलिसिनेरिया पण महत्वाचं आहे, ते पुढे बघूया आपण. आता इथं काय होत असते, प्रोसेस जराशी समजून घ्या. हायपो म्हणजे काय, बिलो. सपोज हे असं काही तर प्लांट आहे, जास्त काय चांगली डायग्राम मी काढत बसत नाही, फक्त समजून घ्या. आणि असं ते रूटेड प्लांट आहे. आणि आता सपोज आपण काय कन्सिडर करूया की ह्याच्यावर असे काय असणार आहेत, हा अँथरचा पार्ट आहे. आता इथं काय होत असतं, दोन प्रकार होत असतात. जे सगळ्यात पहिला झोस्टेरा आहे त्याच्यामध्ये बघूया आपण. यातले काय जे पोलन ग्रेन्स आहेत, म्हणजे डेहिसन्स होतं अँथरचं, यातले पोलन ग्रेन्स काय होतात, तर वॉटरच्या सरफेसमध्ये असे काय होतात, ट्रान्सफर होतात वॉटरच्या करंटच्या ह्याच्यामध्ये. आता इथं काय होत असतं, पहिला ते अँथर मॅच्युअर होणार, परत ते वरच्या वॉल ब्रेक होणार, त्याला डेहिसन्स ऑफ अँथर म्हणतो आपण. आणि हे पोलन ग्रेन्स काय होणार आहेत, बाहेर जाणार आहेत. आता त्यानंतर सपोज मोस्टली हे जे हायड्रोफिलस फ्लॉवर आहेत ते कसे असतात, तर युनिसेक्शुअल फ्लॉवर असतात मोस्टली, पण काही काही एक्सेप्शन सुद्धा आहेत यामध्ये. आणि सपोज आपण कन्सिडर केलं हे काय आहे, फिमेल प्लांट आहे, हे काय आहे, फिमेल प्लांट आहे. आणि इथं काय आहे आता, तर असा काय गायनोशियम, आणि हा स्टिग्माचा पार्ट आहे.
म्हणजे हे जे पोलन ग्रेन्स आहेत ते कुठे जाणार आहेत तर या स्टिग्मावर जाणार आहेत. मी काय सांगतोय समजतोय का बघा. साधी सोपी प्रोसेस आहे. एक मेल फ्लॉवर आहे, एक काय आहे मेल फ्लॉवर आहे आणि एक काय आहे फिमेल फ्लॉवर. काय झालं, अँथर डेव्हलप झाला, मॅच्युअर झाला, डेहिसन झालं, पोलन ग्रेन्स बाहेर पडले. पोलन ग्रेन्स कशावर गेले या स्टिग्मावर आणि त्यांचं काय झालं पॉलिनेशन झालं. आता इथं आणखीन एक जो पॉइंट आहे, ह्याचं जे वेट असतं, ह्याचं वेट काय असतं, एक शब्द आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणून. या पोलन ग्रेन्सचं वेट जास्त असल्यामुळे ते काय करतात तर ते बॉटममध्ये सिंक करत असतात. म्हणजे ते असे वर तरंगत नाहीत. साधं सोपं मिनिंग लक्षात ठेवा. ह्याचं वेट जास्त आहे त्यामुळे ते काय त्या वॉटरच्या करंटमध्ये सिंक करत असतात आणि जेव्हा कधी पण त्या वॉटर करंटच्या थ्रू हे गायनोशियमच्या म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, जेव्हा ते पोलन ग्रेन्स त्या स्टिग्मावर जातात तर तेव्हा तिथं काय दिसून येतं आपल्याला पॉलिनेशन दिसून येतं. आता त्यानंतर तसंच आपण आणखीन एक बघायचं काय सिरॅटोफायलमचं. सिरॅटोफायलममध्ये काय होत असतं तर हा जो पार्ट आहे सिरॅटोफायलममध्ये अँथर काय होत असतात कंप्लीट काय होत असतात डिटॅच होत असतात. सपोज इथं आपण एक अँथर कन्सिडर करूया आणि इथं अँथर काय झालं हे डिटॅच झालं आणि कुठं गेलं तर ते वॉटरच्या सरफेसवर गेलं आणि वॉटरच्या सरफेस गेल्यावर त्याचं काय होत असतं डेहिसन्स होत असतो. म्हणजेच काय अँथर वॉल ब्रेक होत असते. हे कशाच्या बाबतीत बघतो आपण सिरॅटोफायलमच्या बाबतीत. झोस्टेरामध्ये काय होत असतं पहिला अँथर मॅच्युअर होतो आणि काय होतो त्याची वॉल ब्रेक होते, डेहिसन्स होतात आणि पोलन ग्रेन्स बाहेर पडतात. पण इथं काय होतंय अँथरचा जो पार्ट आहे तो कम्प्लीट मॅच्युअर झाल्यावर तो जो मेन प्लांट पासून काय होतो डिटॅच होतो, तुटून पडतो, बाहेर पडतो आणि त्यानंतर त्याचं काय होतं वॉटरच्या सरफेसवर आल्यावर डेहिसन्स होतं. आता ते झाल्यावर हे पोलन ग्रेन्स परत काय होणार आहेत खाली जाणार आहेत, सिंक करत असतात ते बॉटमला आणि इथं जर स्टिग्मा असेल तर काय होणार आहे पॉलिनेशन होणार आहे. साध्या सोपं प्रोसेस आहेत आणि मोस्टली आता इथे मी क्वेश्चन काय विचारतोय बघा समजते का बघा. इथं हे जे प्लांट आहेत एक मेल प्लांट आहे एक फिमेल प्लांट आहे, फिमेल फ्लॉवर आहे सॉरी. तर हे जे प्लांट आहे ते मोनोशियस असणार आहे का डायोशियस आणि कुठं बघितलं आपण मोनो आहे का डायो आहे ते जरा व्यवस्थित सांगा काय आहे. आणि हे एक्झामच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे कारण बऱ्याच वेळेला युनिसेक्शुअल बायसेक्शुअल पटकन कळते पण मोनो आणि डाय म्हटलं की कन्फ्युजन होत असते. आता हे कशाच्या रिलेटेड आहे बघा. हायड्रोफिलस फ्लॉवर हे मोनोशियस आहे का डायोशियस आहे ते जरा व्यवस्थित पुस्तकात जरी बघितलं तरी चालेल. पुस्तकात सुद्धा बघायची गरज नाही. निम्मा नसेल मी तुम्हाला इथंच सांगितले फ्लॉवर युनिसेक्शुअल आहे म्हटल्यावर ते मोनोशियस असणार आहे का डायोशियस थोडासा विचार करून आन्सर देण्याचा प्रयत्न करा. आता परत एकदा जरा फक्त एकदा रिवाइज करूया. हायड्रोफिली ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन थ्रू वॉटर करंट. जर बिलो झालं हायपो, वर झालं तर काय म्हणायचं इपी आणि इथं वॉटर सरफेस आपण कन्सिडर करतोय आणि पॉलिनेशन प्रोसेस कन्सिडर करतोय. एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात ठेवा झोस्टेरा अँड सिरॅटोफायलम आणि त्याचे जे जास्त इथे कॅरेक्टर लक्षात ठेवायची गरज नाही. विदाउट फ्रॅग्रन्स विदाउट ब्राईटली कलर किंवा डल फ्लॉवर असतात असं म्हटलं तरी चालतंय आपल्याला. सबमर्ज्ड रूटेड प्लांट्स ते एक पॉईंट लक्षात ठेवा. पोलन ग्रेन्स कसे असतात लॉंग निडल लाईक. आता यातले एमसीक्यूला फक्त 2 पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. पोलन ग्रेन्स आर लॉंग निडल लाईक अँड विदाउट एक्झाईन. हे एमसीक्यूला व्यवस्थित लक्षात ठेवा आणि त्यातले त्यात अनवेटेबल वगैरे ते पटकन आपल्याला समजते फार काय अवघड नाही. हायड्रोफिली एक्झाम्पल महत्वाचे आहेत. आता ते सगळं झाल्यावर पुढचं काय असणार आहे इपी हायड्रोफिली. आता जी इपी हायड्रोफिली आहे त्यामध्ये काय होतं पॉलिनेशन कुठं होतं तर वॉटरच्या सरफेसवर होतं. इपी म्हणजे काय अबव म्हणतो आपण त्याला आणि हायपो म्हणजे काय बिलो. आता इपी हायड्रोफिलीचं आपण बघूया एक्झाम्पल आहे व्हॅलिस्नेरिया. एक्झाम्पल काय त्याचं व्हॅलिस्नेरिया. इपी हायड्रोफिली आणि इपीचं मिनिंग काय आहे अबाव द वॉटर सरफेस म्हणजे इपीचा अबाव आहे आणि हायड्रोफिली म्हणून शब्द आला म्हणून काय पॉलिनेशन ऑकर्स अबाव द वॉटर सरफेस. आता इथं आपण काय कन्सिडर करायचा वॉटर सरफेस. बाकीचे कॅरेक्टर सगळे सिमिलर आहेत फक्त इथं एक जरासा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा पेरियन्स आणि नवीन एक शब्द आपल्याला टेपल. आता हा जरासा समजून घ्या व्यवस्थित. सपोज आपण असं एक प्लांट कन्सिडर करूया आणि ते प्लांट काय आहे परत एकदा आता हे वेगळा प्लांट आहे तर ते प्लांटचं नाव आता आपण काय म्हणायचं ह्याला व्हॅलिस्नेरिया. आता हे जे व्हॅलिस्नेरिया प्लांट आहे त्यामध्ये काय होत असतं बघूया आपण. हा कन्सिडर करूया आपण काय
अँथर, आणि इकडे कन्सिडर करूया आपण काय अँथर जरासा असा वेगळा काढूया आपण, फ्लॉवर सारखा वाटला पाहिजे. आता त्यानंतर सपोज इकडे कन्सिडर करूया आपण काय आहे फिमेल पार्ट आहे, दोन्ही पण युनिसेक्शुअल फ्लॉवर आहेत, युनिसेक्शुअल काय आहेत फ्लॉवर आहेत. आता इथं काय होत असतं, एक मेल कन्सिडर केला आपण, एक फिमेल कन्सिडर केला, सपोज हा कन्सिडर करू मेल, हा कन्सिडर करू काय आपण फिमेल. आता ह्याच्यामध्ये काय होते बघा जरा व्यवस्थित जरा लक्ष द्या. हा जो पार्ट आहे एक नवीन शब्द काय आहे पेरियांथ. आता आपल्याला बेसिक काय माहित असतं की जे फ्लॉवर आहे त्याचे जे पार्ट असतात आपण बघितले स्ट्रक्चर ऑफ टिपिकल फ्लॉवर मध्ये, आणि हे आपल्याला शब्द गेलाय मॉर्फोलॉजीमध्ये पेरियांथ म्हणून. आता पेरियांथ मध्ये काय होत असतं बघा, जेव्हा एखादा, ह्याचं एक्झाम्पल तुम्हाला मी सांगितलेलं आठवते का बघा, त्याला दतुरा म्हणतो किंवा धोत्र्याचा पण फुल म्हणत असतो, आणि चांगली एक डायग्राम सुद्धा काढलेली मी अशी, असं काहीतरी समजा फुल आहे धोत्र्याचं, आणि त्याला काय दिसून येत असतं आपल्याला, असा नुसता बेसला ग्रीन पार्ट दिसून येत असतो. म्हणजे हा जो सेपल आणि पेटलचा जो पार्ट आहे तो काय झालेला असतो, फ्यूज झालेला असतो. युजली आपल्याला कसं दिसत असतं एखादं स्ट्रक्चर, हे सेपल आणि हे काय दिसून येत असतात असे पेटल. पण इथं काय झालंय बघा, सेपलचा आणि पेटलचा जो पार्ट आहे तो एकत्रित झालाय, फ्यूज झालाय, ते ॲज अ वन फ्लॉवर म्हणून जेव्हा आपल्याला दिसत असतात तेव्हा त्याला काय म्हणायचं, त्या स्ट्रक्चरला पेरियांथ. आणि त्या सिंगल म्हणजे असं त्यामध्ये काय असणार आहे, आता ह्याला आपण पेटल पण म्हणू शकत नाही, सेपल पण म्हणू शकत नाही, त्याला काय म्हणायचं आपण टेपल. पेरियांथचं साधं सोपं मिनिंग काय लक्षात ठेवणार आपण, जेव्हा सेपल्स ग्रीन कलरचे जे असतात किंवा कुठल्या पण कलरचे असतील, सेपल्स आणि पेटल्स काय होतात फ्यूज होतात, तेव्हा त्याला काय म्हणायचं, सिंगल असेल तर टेपल, आणि ओव्हरऑल स्ट्रक्चरला काय म्हणायचं आपण पेरियांथ. आता यामध्ये काय होत असतं बघा, हे फ्लॉवर काय होत असतं डिटॅच होत असतं, आणि असं काय तर फ्लॉवर काय होणार आहे तर ते फ्लोट होणार सरफेसवर, असं काय दिसत असतं आपल्या कम्प्लीट डिटॅच झाल्यावर आपल्याला या सरफेसवर जात असतं. आता त्यामध्ये काय होत असतं बघा, इथं काय होतं डेहिसन्स होतो, कशाचा अँथरचा. आता अँथरचा डेहिसन झाल्यावर यातले जे पोलन ग्रेन्स आहेत ते काय होतात असे बाहेर पडतात, आणि त्यानंतर जरा डायग्राम अशी मोठी काढायला पाहिजे मी, हे जे काय आता फिमेल फ्लॉवर गायनोशियम, तेव्हा कधी पण ते पोलन ग्रेन जेव्हा या गायनोशियमच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील तेव्हा तिथं काय होणार आहे, पॉलिनेशन घडून येणार आहे. त्यामुळे जरासं प्रोसेस व्यवस्थित समजून घ्या. हे जे इपी किंवा हायपो म्हणतोय आपण, हायपो म्हणजे सरफेसच्या खाली काय होतं पॉलिनेशन होतं. दोन्ही पण ठिकाणी हे जे प्लांट्स आहेत, दोन्ही पण ठिकाणी हे जे प्लांट्स आहेत ते काय आहेत बिलो वॉटर सरफेस, बिलो वॉटर सरफेस. पण आपण प्रोसेस कुठल्या दृष्टीनं म्हणतोय तर जिथं पॉलिनेशन होते त्याच्यानुसार आपण काय करतोय इपी आणि हायपो. हायपोमध्ये काय झालं, इथं पॉलिनेशन झालं, तर इपीमध्ये काय होणार आहे, या वॉटर सरफेसवर काय होणार आहे पॉलिनेशन होणार आहे. आणि काही काही हायड्रोफिलस फ्लॉवर असे सुद्धा आहेत की ज्याच्यामध्ये म्हणजे ते जरी ॲक्वॅटिक जरी असतील, हायड्रोफिलस नाही सॉरी त्याला एक शब्द आपण वापरायला पाहिजे, ते प्लांट जरी ॲक्वॅटिक असतील, म्हणजे असे एक्झाम्पल घेऊया आपण, एक म्हणजे लोटस, वॉटर हायसिन किंवा वॉटर लिली, असे बऱ्याच प्रकारचे जे काही एक्झाम्पल असतात. आता मोस्टली आपल्याला माहिती आहे की कमळ कसं असते बरं, असं काय तर सपोज कमळ आहे, जास्त चांगली डायग्राम आली नाही, पण हे कमळ आहे समजा किंवा वॉटर लिली जे काय असेल ते, त्याचं आपल्याला असं काही तर स्ट्रक्चर दिसत असतं. हे काय असतात तर वॉटरच्या सरफेसवर असतात, म्हणजे तो फ्लॉवर कुठं आहे कम्प्लिटली त्या वॉटरच्या सरफेसवर आहे. मग अशा काही काही प्लांट्समध्ये जरी ते ॲक्वॅटिक जरी प्लांट्स असतील तर त्यांच्यामध्ये जे पॉलिनेशन आहे वॉटरच्या थ्रू होईलच असं काही नाही. काही काही यामध्ये इन्सेक्ट सुद्धा कारणीभूत असतात. सपोज एखादा इन्सेक्ट ह्याच्यावर बसला आणि त्यानं काय घेतले पोलन ट्रान्सफर केले तर इथं काय होत असतं तर ते अँटोमोफिलस दिसून येत असतं आपल्याला फ्लॉवर. त्यामुळं त्यामध्ये सुद्धा काय आहेत एक्सेप्शन आहेत, त्यामध्ये सुद्धा काय आहेत एक्सेप्शन आहेत. तसंच काही काही कारण आता हे एक्सपोज्ड आहेत, जरी ते वॉटरमध्ये जरी असले तरी ते एअरला किंवा काही काही जे इन्सेक्ट आहेत ते काय करू शकतात, यांचं पॉलिनेशन करू शकतात. त्यामुळे हे काय एक्सेप्शन आहे लक्षात ठेवा, लोटस, वॉटर लिली किंवा वॉटर हायसिन्थ. आता त्यानंतर जे सेकंड आहे हे झाल्यावर आपण काय बघणार आहे, पुढचा जो पार्ट आहे आता आपण बघितलं हायड्रोफिलस फ्लॉवर, इपी आणि हायपो आपल्याला व्यवस्थित समजले. ते झाल्यावर पुढचा जो महत्वाचा आहे तो काय अँटोमोफिली,
फिली. आणि हे जे फिनॉमिनॉन आहे ते जरा व्यवस्थित समजून घ्या. पहिले जे दोन बघितले आपण ते काय होते, एबायोटिक एजंट. आता जे बघणार आहे आपण ते काय आहे, बायोटिक एजंट 80% आहेत जे पॉलिनेशन करत असतात. जर स्पेसिफिक असं इन्सेक्टनं काय केलं, पॉलिनेशन केलं, ते इन्सेक्ट मे बी वास्प असतील, हनी बी असतील, किंवा बीटल्स असतील, अँड्स असतील. आता अँडसाठी स्पेसिफिक आपण काय बघत असतो, मिरमॅकोफिली. जसा क्वेश्चन येईल तसा आन्सर लिहायचं लक्षात ठेवा, कारण इन्सेक्ट अँड पण काय एक प्रकारचं काय इन्सेक्ट आहे. असे बऱ्याच प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत. बटरफ्लाईज असतील किंवा मॉथ असतील. मॉथ्स म्हणजे त्याला आपण पतंग म्हणत असतो. बटरफ्लाय सारखे दिसत असतात पण त्यांची विंग्स जरा वेगळ्या पद्धतीनं ओपन होत असतात. मॉथ्स, वास्प आणि बीज किंवा बीटल्स असतील. हे इन्सेक्ट काय करतात, तर जेव्हा त्यांच्या थ्रू पॉलिनेशन होतं तर तेव्हा त्याला काय म्हणायचं, एंटोमोफिली. ॲनिमोफिली थ्रू एअर, एंटोमोफिली थ्रू इन्सेक्ट. आता हे झाल्यावर त्याचे जे कॅरेक्टर्स आहेत, आता इथं काय करायचं आहे, त्या फ्लॉवरचे जे ॲडॅप्टेशन्स आहेत ते बघूया. ते फ्लॉवर कसं असलं पाहिजे, इन्सेक्ट आहे म्हटल्यावर इन्सेक्ट काय झाला पाहिजे, अट्रॅक्ट झाला पाहिजे. मग तो इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या त्या फ्लॉवर्समध्ये काय होणार आहेत, ॲडॅप्टेशन्स होणार आहेत. आणि हे जे साधं सोपं काय करू शकतो आपण, फ्लॉवर्स आर ब्राईटली कलर्ड, शोवी. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, एखादा इन्सेक्ट हनीबी सारखा वगैरे तो कशासाठी येईल, तर तो नेक्टरसाठी येईल. तर त्यामध्ये काय असल्या पाहिजेत, नेक्टर ग्लँड्स असल्या पाहिजेत. नेक्टर ग्लँड्स म्हणजे जे मकरंद असतात ते एक स्पेसिफिक अशा फुलामध्ये काय असतात, ते स्टोअर केलेले असतात. त्याला काय म्हणायचं, नेक्टर ग्लँड्स. नेक्टर म्हणजे मराठीत त्याला काय तर मकरंद म्हणतो आपण. आणि तो सक केल्यावर मधमाशा त्यापासून त्यांच्या सलायवापासून मध तयार करत असतात. काही काहींच्या डोक्यात असं असतं की फुलामध्ये मध असतो आणि त्या मधमाशा फक्त सक करून मधाच्या पोळ्यात टाकत असतात, पण फुलामध्ये काय असतो, नेक्टर प्रेझेंट असतो. आणि तो नेक्टर त्यांच्या सलायवामध्ये गेल्यावर त्यापासून काय तयार होत असतं, तर हनी तयार होत असतं. आता ते सगळं झाल्यावर अट्रॅक्टिव्ह, ब्राईटली कलर, शोवी, नेक्टर ग्लँड प्रेझेंट असले पाहिजेत. तसंच त्यांनी काय इमिट केला पाहिजे, फ्रॅग्रन्स किंवा त्याला आपण म्हणूया स्वीट स्मेल. ते काय करत असतात, रिलीज करत असतात, जेणेकरून काय होतील, इन्सेक्ट काय होतील, अट्रॅक्ट होतील. तसंच काही काही फ्लॉवरमध्ये काय दिसून येत असतं आपल्याला, फक्त प्लांट्समध्ये, फ्लॉवरमध्ये नाही तर त्याच्या सेपलमध्ये. सेपल कधी कधी काही काही फ्लॉवरमध्ये कलर्ड असतात. म्हणजे मॅसेंडा म्हणून एक फ्लॉवर आहे, त्यामध्ये कलर सेपल असतात. कारण युजली आपल्याला माहिती आहे सेपलचा कलर काय असतो, ग्रीन असतो. पण एखाद्या इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्यासाठी सुद्धा सेपल काय होतात, कलर असतात. आता जे बोगनवेल आपण म्हणतो, बोगनवेल म्हणतो मराठीत किंवा बोगनवेल इंग्लिशमध्ये त्याला कॉमन नेम आहे. जे बोगनवेल आहे त्याच्यामध्ये जो लीफचा जो पार्ट असतो तो काय असतो, कलर असतो. म्हणजे आपल्याला पिंक किंवा ब्लू कलरचे जे दिसत असतात ते ॲक्च्युली काय असतात, तर ते ॲडॅप्टेशन त्यांच्यामध्ये झालं असतं. ते कशा असतात, कलर्ड काय असतात, लीफ असतात. कशासाठी, तर इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्यासाठी. म्हणजे फक्त फ्लॉवरमध्ये ॲडॅप्टेशन दिसून येत नाही आपल्याला, तर त्या प्लांटच्या सेपलमध्ये, लीफमध्ये सुद्धा काय होतं, तर ॲडॅप्टेशन दिसून येत असतं. तर एकदम बेसिक लेवलचे आहेत. आता इथं बऱ्याच प्रकारचे, त्याचं सगळ्यात महत्त्वाचे 2-3 जे पॉईंट आहेत ते आपण बघूया. आता काही काही ऑर्किडमध्ये एक्सेप्शन आहे बघा. काही काही जे ऑर्किड आहेत हे रिसेंबल करत असतात एखाद्या फिमेल इन्सेक्ट सारखा. ते इन्सेक्टचं नाव स्पेसिफिक माझ्या लक्षात नाही. म्हणजे ऑर्किड त्या मेल इन्सेक्टला असं रिसेंबल करत असतं की ते फ्लॉवर म्हणजेच काय आहे, फिमेल इन्सेक्ट आहे. मग ऑर्किडला असं म्हणजे ते फिमेल इन्सेक्ट सारखं दिसल्यामुळे जो मेल इन्सेक्ट आहे तो त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो पॉप्युलेशनसाठी. आणि काय होतं, ऑर्किडचं काय काम असतं, तर पॉलिनेशन करून घ्यायचं आणि ते पॉलिनेशन होतं, लक्षात ठेवायचं. म्हणजे युजली मेल आहे, फिमेलकडे काय होणार, अट्रॅक्ट होणार. म्हणजे ते फ्लॉवरचं स्ट्रक्चर ते अशा पद्धतीत असतं की ते त्या मेल इन्सेक्टला काय वाटतं की हे फिमेल इन्सेक्टच आहे, त्यामुळे ते पॉप्युलेशनसाठी जातं. पण होतं काय, करतं काय, तर पॉलिनेशन. असे बऱ्याच प्रकारचे काही काही एक्झाम्पल्स आहेत. आता जराशे महत्त्वाचे थोडेसे इंटरेस्टिंग आपण एक्झाम्पल बघूया जे आपल्याला बुकमध्ये आहेत, काही काही मेन्शन केलेले. एक सॅल्विया फ्लॉवरचं एक एक्झाम्पल आहे चांगलं. आणि दुसरं जे आहे त्याला म्हणायचं फिग वास्प किंवा त्याच्या रिलेटेड आहे काय शब्द, त्याला फायकस कॅरिका असं काय ते शब्द आहे. आता फिग म्हणजे आपल्याला काय माहित आहे, अंजीर. आणि एक यक्का प्लांट म्हणून एक आहे. सगळे आपण एक्झाम्पल बघूया.
सगळ्यात पहिला बघूया आपण यक्का किंवा युक्का प्लांट. आणि हे जे पॉलिनेशन करणारा जो मॉथ असतो त्याचं नाव काय असतं? यक्का मॉथ. यक्का किंवा युक्का असं सुद्धा त्याचं प्रोनाऊन्सिएशन करतात. सगळ्यात पहिलं जे एक्झाम्पल आहे स्पेसिफिक, त्यामध्ये व्यवस्थित जरा लक्षात ठेवा. आता इथं काय होत असतं, सपोज हे एखादं काय आहे तर कुठला पार्ट आहे तर गायनोशियमचा सपोज आपण कन्सिडर करूया. तर यामध्ये काय करत असतात, हे जे यक्का मॉथ आहेत ते काय करत असतात, एकदम बारके बारके असतात. हे तर ड्रिल करत असतात. ड्रिल केल्यावर ते काय करत असतात तर त्यांचे जे एग्स आहेत, त्यांचे जे म्हणजे फिमेल यक्का मॉथ काय करत असते, ते एग्स काय करत असतात, सगळे अशी इथं रिलीज करत असतात एग्स. आणि एग्स रिलीज केल्यावर हा जो पार्ट आहे तो ते काय करत असतात, सील करत असतात. कशानं? तर पोलन ग्रेन्सनी. मग त्यामुळे काय होत असतं, हे जे पोलन ग्रेन्स आहेत आणि इथं आत काय असतात तर फिमेल जो पार्ट असतो म्हणजे कुठला असणार आहे तर स्टिग्मा, तर त्यांच्यामध्ये काय होत असतं, पॉलिनेशन होत असतं. यक्का मॉथ त्याचं काय काम असतं म्हणजे ह्याला जे आहे रिलेशनशिप त्याला काय म्हणत असतो आपण, म्युच्युअल रिलेशनशिप म्हणत असतो. आपण एका चॅप्टरमध्ये बघणार आहे जे इंटर रिलेशनशिप वगैरे जे असतात एखाद्या ॲनिमल्समध्ये किंवा जे काही काही घटक असतात त्याच्यामध्ये. आता इथं काय होते बघा, सपोज आपण एक फ्लॉवर कन्सिडर केलंय, फिमेल फ्लॉवर कन्सिडर करूया आपण. फिमेल मॉथ आहे. फिमेल मॉथचं काय काम आहे, त्या फ्लॉवरमध्ये एग ले करायचं. एग ले केले तिने आणि एगमधून परत लार्वा हॅच होणार आहेत आणि त्यापासून त्यांची पुढची जनरेशन कंप्लीट काय करणार आहेत ते लाईफ सायकल. म्हणजे यक्का मॉथ कशासाठी डिपेंडंट आहे या फ्लॉवरवर, तर त्याची लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी. त्याची काय लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी. आणि हे जे यक्का प्लांट आहे ते या यक्का मॉथवर कशासाठी डिपेंडंट आहे, तर त्याचं पॉलिनेशन करण्यासाठी, त्याचं फर्टिलायझेशन करण्यासाठी. मग इथं काय होतंय, यक्का मॉथ काय घेऊन येतोय, त्याच्याबरोबर एग ले करायचं काम करणार. आणि तो हा जो पार्ट आहे तो ते सील करत असतात थ्रू कशा, बाय विच पोलन ग्रेन्स. आणि पोलन ग्रेन्स कशाच्या कॉन्टॅक्टमध्ये, स्टिग्माच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळं तिथं काय होणार आहे तर पॉलिनेशन घडून येत असतं आणि पुढची प्रोसेस काय होत असते, कंटिन्युअस होत असते. त्यामुळं दोन्ही पण म्हणजे हे प्लांट पण आणि हा जो इन्सेक्ट आहे, हा जो मॉथ आहे, ते एकमेकांवर काय डिपेंडंट आहेत, म्हणून त्याला काय म्हणायचं, म्युच्युअल रिलेशनशिप. आता ते झाल्यावर आणखी एक जरा जे इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे ते आहे फिग वास्पचं आणि फिग. आता त्यामध्ये जे काही काही पॉईंट आहेत ते जराशे व्यवस्थित आपण बघूया. एक मी काय सांगितलं, फिग म्हणजे त्याला मराठीत म्हणतो आपण अंजीर. सायंटिफिक नेम काय लक्षात ठेवायची गरज नाही. फायकस कॅरिका किंवा कॅरिसा असं काय त्याचं मिनिंग आहे. फिग म्हणजे आपल्याला माहिती आहे अंजीर, आणि त्याच्यावर डिपेंडंट काय असतो, फिग वास्प. ब्लास्टोफॅगा त्याचं सायंटिफिक नेम आहे, पण ते काय लक्षात ठेवायची गरज नाही. एक्झाम्पल फक्त समजून घ्या काय आहे ते. आता जी फिग आहे ते एक दाखवतं इन्फ्लोरेसन्स. आता एक क्वेश्चन काय विचारतोय बघा मी, जे इन्फ्लोरेसन्स आहेत आपण दोन बघितलेत बघा मॉर्फोलॉजीमध्ये, त्याचा डिफरन्स सुद्धा आपण बघितलाय. ते दोन्ही सोडून आणखीन एक जो टाईप असतो इन्फ्लोरेसन्सचा, बरेच टाईप्स आहेत पण अभ्यासाला आपल्याला फक्त मॉर्फोलॉजीमध्ये दोन होते. तो इन्फ्लोरेसन्स काय आहे, हायपॅन्थोडियम. हायपॅन्थोडियम. आणि ह्याच्यामध्ये काय होत असतं तर असा जो पार्ट आहे, सपोज हे जरासं चांगलं काढतो मी, अंजीर वाटलं पाहिजे. हा जो पार्ट आहे असा, त्याला आपण सपोज कन्सिडर करूया हे काय जे फिक्स आहे ते काय आहे, पार्ट आहे. आता इथं काय आहे, हायपॅन्थोडियम. हायपॅन्थोडियम इन्फ्लोरेसन्समध्ये काय होत असतं तर इथं एक ओपनिंग असतं, त्याला ऑस्टियम असं काहीतरी शब्द आहे. इथं एक ओपनिंग दिसत असतं आपल्याला, आणि त्यानंतर अशी आत काय असते, कॅव्हिटी प्रेझेंट असते. आता कॅव्हिटीमध्ये काय असतात तर इथं काय असतं, सगळ्यात महत्त्वाचे इथं असतात काय तर मेल पार्ट असतो अँथर. रिप्रोडक्टिव्ह पार्ट काय असतो, अँथर. म्हणजे थोडक्यात आपण काय समजूया, इथं काय पोलन ग्रेन्स आहे. हा झाला काय मेल पार्ट. त्यानंतर इथं मध्ये काही काही जे स्टराईल पार्ट सुद्धा, स्टराईल फ्लॉवर सुद्धा प्रेझेंट असतात. आता इथं स्पेसिफिक जरासं काय समजून घ्यायचं आपल्याला, इन्फ्लोरेसन्स म्हणजे काय. इन्फ्लोरेसन्स म्हणजे काय म्हणत असतो आपण, अरेंजमेंट ऑफ फ्लॉवर. ते आपण बघितले, एक म्हणजे रेसिमोस, दुसरं म्हणजे काय सायमोस. मीच आन्सर सांगतो, जास्त क्वेश्चन होतील नाही तर. रेसिमोस, सायमोस, इन्फ्लोरेसन्स आपण डिफरन्स सुद्धा बघितला, सेंट्रीपेटल, बेसिपेटल अरेंजमेंट जे काय असेल ते. आता इन्फ्लोरेसन्स म्हणजे काय, अरेंजमेंट ऑफ फ्लॉवर्स. आता या फ्लॉवर्समध्ये बघायचं, आणि स्पेसिफिक फ्लॉवर म्हणतोय मी,
हा एक काय झाला मेल फ्लॉवर झाला, तिथं काय आपण कन्सिडर केलं पोलन ग्रेन्स आहेत. आणि जे फिमेल फ्लॉवर आहेत ते कुठं असतात, असे बेसला असतात. जे काय आहेत फिमेल फ्लॉवर आहेत ते कुठं असतात, असे बेसला असतात. यामध्ये तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की जे आपण रेसिमोस सायमोस इन्फ्लोरेसन्स बघितलेलं त्यामध्ये काय बघितलेलं, एक जो कॉमन ॲक्सिस असतो त्याला पेडंकल म्हणतो आपण, त्या ॲक्सिसवर असे बऱ्याच प्रकारचे फ्लॉवर काय असतात, अरेंज असतात. आणि या फिगमध्ये सुद्धा काय असे बऱ्याच प्रकारचे काय आहेत फ्लॉवर्स आहेत. आणि एक झाले मेल फ्लॉवर, दुसरे काय झाले फिमेल फ्लॉवर. दोन्ही पण हे फर्टाईल आहेत. तसेच आणखीन एक जो फ्लॉवरचा जो टाईप असतो त्याला काय म्हणायचं, गॉल फ्लॉवर. गॉल फ्लॉवर. आणि हे असे आधीमध्ये असतात खालच्या साईडला, ह्याला काय म्हटलं आपण, गॉल फ्लॉवर. गोल फ्लॉवर असं म्हणू नका, गॉल फ्लॉवर. आता इथं काय समजून घ्यायचं आहे बघा आपल्याला व्यवस्थित. जी फिमेल फिग वास्प आहे, जी फिमेल फिग वास्प आहे ती काय करत असते, बेसिक फक्त काय समजून घ्यायचं आहे. अँटिमोफिलीमध्ये आपण इन्सेक्ट बघतोय, स्पेसिफिक एक बघतोय आपण काय, फिग आणि फिग वास्प जे काय म्युच्युअल रिलेशनशिप आहेत ते. आता इथं काय होतंय बघा, हायपॅन्थोडियम इन्फ्लोरेसन्स म्हणजे थोडक्यात अशी काय तर अरेंजमेंट आहे, एवढंच फक्त समजून घ्यायचं, शब्द जरासा अवघड वाटत असेल तर. आता इथं काय झालं पाहिजे, पॉलिनेशन झालं पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय समजून घ्यायचं बघा, इथं एक एकदम बारकं काय असतं, असं ओपनिंग असतं. कुणासाठी तर या फिग वास्पसाठी. आणि ही फिग वास्प काय करत असते, त्याचं जे रिप्रोडक्शन जी काही सगळी लाईफ सायकल आहे ती कंप्लीट करण्यासाठी या फिग वास्पला काय करायचं असतं, जे एग्स आहेत ते काय करायचे असतात, इथं ले करायचे असतात. आणि हे एग्स कुठं ले करत असतात, तर या गॉल फ्लॉवरच्या इथं. आता हे गॉल फ्लॉवरवर ते काय करणार, फिग वास्प काय करणार आहेत, त्यांचे एग काय करणार आहेत, ले करणार आहेत. कुठं, तर गॉल फ्लॉवरवर. आता जो रस्ता आहे, जो काही इथं लक्षात ठेवा, जो रस्ता आहे तो कशा थ्रू जाणार आहे, हे जे ओपनिंग आहे इथं पहिला येणार फिग वास्प, त्यानंतर ह्याचे जे पंख असतात ते निघून जातात. म्हणजे थोडक्यात काय होत असते, जेव्हा कधी पण फिग वास्प काय करत असते, फिमेल फिग वास्प त्याची एग ले करण्याची जी लाईफ सायकल कंप्लीट करण्याची जी प्रोसेस आहे तेव्हा त्याची काय होणार असते, डेथ होणार असते. म्हणजे हे विंग्स आहेत ते बाहेर राहतात आणि ही जी वास्प आहे ती काय होत असते, इथून असं मार्ग काढत काढत कुठं जाणार आहे ती, तर गॉल फ्लॉवरच्या ठिकाणी, जिथं ती काय करत असते, तर एग ले करत असते. आता या प्रोसेसमध्ये काय होत असतं, त्या फिमेल फ्लॉवरचं प्रोसेस व्यवस्थित जरा समजून घ्या. फिमेल पहिला काय फिग वास्प आहे, त्याला काय करायचं आहे, एग ले करायचं आहे. कुठं करायचं आहे, तर गॉल फ्लॉवरच्या इथं. कुठून येणार ती, या ओपनिंगच्या थ्रू येणार. ओपनिंगच्या थ्रू येत असताना हिच्या बॉडीला काय होत असतात, पोलन ग्रेन्स कधी कधी अटॅच होत असतात त्याच फ्लॉवरचे किंवा दुसऱ्या फ्लॉवरचे. आता पोलन ग्रेन्स काय होत असतात, जे त्या फिमेल वास्पच्या बॉडीवर आहेत ते काय होत असतात, या स्टिग्मावर काय होतात, त्याचं डस्टिंग होतं आणि त्यामुळे काय घडून येत असते, इथं पॉलिनेशन. आता जरासं काही काहींना कॉम्प्लिकेटेड वाटत असेल. आता इथं एग ले केला, तिथून प्रोसेस समजून घ्या आपण. एका फिमेल वास्पनं काय केले, त्या इथं एग ले केले. त्या एगमधून बाहेर काय पडणार आहे, लार्वा. त्याची डेव्हलपमेंट होणार आणि काय तयार होणार आहे, मेल अँड फिमेल वास्प. आता यांच्यामध्ये काय होतं, परत सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. रिप्रोडक्शन झाल्यावर जी फिमेल फिग वास्प आहे परत एग ले करायला दुसऱ्या एका फिगच्या फ्लॉवरवर काय करणार आहे, जाणार आहे. आता या प्रोसेसमध्ये काय होते बघा, ही जी फिमेल वास्प आहे तिच्याकडे काय आहेत, पोलन ग्रेन्स आहेत. कुठले, जिथं त्या फिमेल वास्पचा जन्म झालाय त्या ठिकाणी काय असणार आहेत, पोलन ग्रेन्स असणार आहेत. ते कॅरी करणार दुसऱ्या एखाद्या फिगच्या प्लांटमध्ये. आता जे आपण प्रोसेस व्यवस्थित जरा मॅम ते सगळ्यांना व्यवस्थित समजले असेल, पॉईंट व्यवस्थित जरा समजून घ्या. हे कम्प्लीट काय आहे, एक इन्फ्लोरेसन्स आहे. म्हणजे कधी पण जेव्हा आपण अंजीर खात असतो, युजली जेव्हा एखाद्या नॅचरल प्रोसेसच्या थ्रू जर आपल्याला हे अंजीर जर मिळालं, बाजारात आपण खात असतो, कधी तर तुम्ही सुद्धा खाल्लं असेल, ते जे अंजीर आहे ते जर ओपन केल्यावर आपल्याला असं काय तर दिसत असतं बघा. तर ते काय असतात, तर ते फ्लॉवर्स असतात. आणि हे जे फ्लॉवर्स आहेत ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये काय असणार आहेत, काही काही डेड लार्वा प्रेझेंट असणार आहेत, काही काही डेड. आणि हा जो फिमेल वास्प आहे त्याची डेथच होत असते इथं आत आल्यावर, कारण त्याचे विंग्स सगळे थोडक्यात ते काय होत असतात, डिटॅच होत असतात बॉडीपासून. त्यामुळे इथं काय होत असतं की हे जे आपण अंजीर खात असतो त्याच्या आतमध्ये 100% काय असणार आहेत, हे जे इन्सेक्ट असतात ह्याचे जे लार्वा असतात किंवा जरी ते डेव्हलप जरी झाले. आता इथं जरा समजून घ्यायचे व्यवस्थित,
ह्याची कंप्लीट डेव्हलपमेंट झालं, त्यांचं रिप्रोडक्शन झालं, तर ते काय करत असतात, जो मेल पार्ट असतो कशामधला, तर त्या वासमधला, फिग वासमधला, तर तो काय करत असतात, इथे एक असा रस्ता तयार करत असतात कुणासाठी, या सगळ्यांना जाण्यासाठी. एकदम बारके बारके ते पोर्स असतात आणि ते आपल्याला व्यवस्थित दिसून येत नाहीत आणि एकदम एकदम मुंगे एवढे किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा बारके ते काय असतात, वास्प असतात. मग त्यांना जायला जागा केवढी लागणार आहे ते आपल्याला दिसून सुद्धा येत नाही. यातून ते काय पडत असतात, सगळे असे इन्सेक्ट बाहेर पडत असतात. आणि जेव्हा हे फिमेल वास्प त्याचं रिप्रोडक्शन झाले, ती परत काय करणार आहे, दुसऱ्या एखाद्या फिगच्या प्लांटवर, फ्लॉवरवर काय करणार आहे, एग ले करायला जाणार आहे. म्हणजे या सगळ्या प्रोसेसमध्ये काय समजून घ्यायचं बघा, की या फिग जे फ्रूट आपण कंझ्युम करत असतो आणि ते जे फिग वास्प आहे त्यांच्यामध्ये काय असतं, तर म्युच्युअल रिलेशनशिप असतं. म्हणजे हे दोन्ही पण एकमेकांवर डिपेंडंट आहेत. कशासाठी, फिग वास्प त्यांची लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी, आणि हे जे फिग आहे, ते जे प्लांट आहे ते कशासाठी, तर पॉलिनेशनसाठी आणि फर्दर त्याच्या डेव्हलपमेंटसाठी त्या वास्पवर काय डिपेंडंट आहे. म्हणजे तुमच्या डोक्यात आता चांगला प्रकाश पडला असेल, जे काय आपण अंजीर वगैरे खाल्लं असेल तर ते शाकाहारी आहे का मांसाहारी आहे, तर 100% ते काय असणार आहे, तर मांसाहारी असणार आहे. का, कारण त्याच्यामध्ये काय आहे, एक फिमेल वास्प तरी सुद्धा काय त्याची डेथ झालेली असणार आहे 100%. जर कधी तर तुम्ही असं व्यवस्थित ओपन केलं आणि जर असं मॅग्निफाईंग ग्लासमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काही काही असे एकदम बारके बारके लार्वा सुद्धा मेलेले दिसून येतील. त्यामुळं अंड शाकाहारी असू शकते, पण हे जे फिग आहे, हे जे अंजीर आहे, ते काय आहे, नॅचरल प्रोसेसच्या थ्रू झाल्यामुळं काय असणार आहे, 100% ते आपण कन्सिडर करूया ॲज अ नॉनव्हेज फूड म्हणून. म्हणजे जर आपण ही लाईफ सायकल बघितली, ते एकमेकांवर कसे डिपेंडंट आहेत, म्युच्युअल रिलेशनशिप होत असतं. आता जराशा काही काही प्रोसेस पुढे गेल्यात, पार्थिनोकार्पिक सुद्धा काय होत असतं, फिग तयार होत असतात. पण जर ते नॅचरल प्रोसेसच्या थ्रू झालं असेल, एखादं फ्रूट जर तयार झालं असेल, तर ते अशाच लाईफ सायकलच्या थ्रू होणार असतं 100%. आता यामध्ये हे सगळे जे आपण पार्ट बघितले, ते काय काय बघितले आपण बघा. जे इन्सेक्टच्या थ्रू काय होत असतं, पॉलिनेशन होत असतं, त्याला काय म्हटलं आपण, एंटिमोफिली. म्हणजे या फ्लॉवरमध्ये काय काय ॲडॅप्टेशन असणार आहेत, तर ते सगळे अट्रॅक्ट करणार, फ्रॅग्रन्स असणार आहे, चांगला स्मेल असणार आहे, ब्राईटली कलर असणार आहेत, हे सगळे काय झाले, त्याचे ॲडॅप्टेशन झाले. कुणाचे, तर या फ्लॉवरचे. बऱ्याच काही अशा इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. म्हणजे जसं जसं त्या इन्सेक्टचं इव्हॉल्युशन झालंय, त्याच्या डिपेंडंट असणाऱ्या फ्लॉवरचं पण काय झालं, इव्हॉल्युशन झालं. वेगवेगळे कॅरेक्टर्स त्या फ्लॉवरनं काय केले, ॲडॅप्ट केले. आता एंटेमोफिली झाल्यावर, म्हणजे पॉलिनेशन थ्रू इन्सेक्ट झाल्यावर पुढचा जो पार्ट असणार आहे, तो काय असणार आहे, राहिला कुठला बघा आता, कायरेप्टेरोफिली आणि तर ऑर्निथोफिली. पहिला बघूया आपण काय, ऑर्निथोफिली. आता ऑर्निथोफिलीमध्ये काय होत असते बघूया आपण, पॉलिनेशन बाय बर्ड्स. आता जर बर्डला अट्रॅक्ट करायचं तर फ्लॉवर कसं असलं पाहिजे, इथं ब्राईटली कलर, शोवी, हे सगळे कॅरेक्टर सेम असणार आहेत. फक्त शक्यतो ते काय असतात, नेक्टरलेस असतात. युजली काय असतात, नेक्टरलेस असतात. कारण जे बर्ड्स असतात त्यांच्याकडे अशी प्रॉपर अशी स्मेल, म्हणजे पुअर सेन्स ऑफ स्मेल म्हणूया आपण त्यांना तशी काही गरज नसते. त्यामुळं इथं फ्लॉवरमध्ये कॅरेक्टर, ब्राईटली कलर, शोवी, एवढंच फक्त लक्षात ठेवा. आणि नेक्टरलेस किंवा फ्रॅग्रन्स सुद्धा नसतो, आपण म्हणूया त्याला नेक्टरलेस नाही तर फ्रॅग्रन्सलेस पाहिजे, कारण नेक्टर सक करायलाच येणार आहे. त्यामुळे या फ्लॉवरमध्ये काय असणार आहे, तर नेक्टर ग्लँड्स प्रेझेंट असणार आहेत. नेक्टर ग्लँड्स कशासाठी, तर बर्डसाठी. आणि इथं शक्यतो अब्सेन्स कशाचा असणार आहे, तर फ्रॅग्रन्सचा किंवा आपण म्हणूया स्मेलचा. त्यामध्ये सगळ्यांना व्यवस्थित कॅरेक्टर समजले असतील. आता या बर्ड्समध्ये 1-2 एक्झाम्पल फक्त लक्षात ठेवा. काय असतात, सनबर्ड्स आणि हमिंग बर्ड्स. सनबर्ड्स अँड हमिंग बर्ड्स. आता हे सनबर्ड किंवा हमिंग बर्ड, त्यांची काय असते, जी बीक असते, जो पार्ट असतो चोचीचा, तो काय असतो, फार असा मोठा असतो. सगळा पक्षी काढत बसत नाही मी, पोपट वाटायला हा. फक्त थोडक्यात काय समजून घ्यायचं की त्यांची चोच अशी एकदम लांब असते. सनबर्ड किंवा हमिंगबर्ड बघितले असतील तुम्ही कधीतरी. सूर्यपक्षी म्हणतो त्याला, हमिंगबर्डला मराठीत काय म्हणायचं माहित नाही मला. बारका पक्षी असतो, जास्त पंख फडफड करत असतो तो. आता ते त्यांची काय असते, त्यांची जी बीक असते, त्यांची चोच असते, ती काय असते, लांब असते. आणि ह्याला जे पोलन ग्रेन्स असतात, ते पोलन ग्रेन्स काय होत असतात, अटॅच होत असतात. पोलन ग्रेन्स सुद्धा काय असतात, स्टिकी असतात किंवा हुक सारखं स्ट्रक्चर असतं. त्यांच्या बीकला अटॅच झाल्यावर हे जेव्हा बर्ड दुसऱ्या फ्लॉवरमध्ये जातील तेव्हा काय होत असतं, पॉलिनेशन होत असतं. आता एंटेमोफिलीमध्ये आणखीन एक जो महत्त्वाचा पॉईंट आहे, ऑर्निथो झालं.
एंटिमोफिलीमध्ये एक पॉईंट राहिला आहे, तो म्हणजे काय, जे पोलन ग्रेन्स असतात त्याच्या बाजूला एक कवरिंग असतं, त्याला एक शब्द वापरतात पोलन किट म्हणून. आता ऑर्निथो, एंटिमोफिली झालं, हायड्रोफिली झालं, आणि जे लास्ट आहे ते काय आहे, कायरेप्टेरोफिली. त्याला शब्द काय वापरतो आपण, कायरेप्टेरोफिली, म्हणजे काय, पॉलिनेशन बाय बॅट्स. आता बॅट्स म्हणजे आपल्याला माहिती आहे वटवाघूळ. आता इथं त्या फ्लॉवरमध्ये काय असलं पाहिजे, कॅरेक्टर्स काय काय असले पाहिजेत. एक म्हणजे जे एक शक्यतो ते ब्राईटली कलर वगैरे नसतात, थोडक्यात ते डल फ्लॉवर असतात. का, कारण आपल्याला माहित आहे हा जो बॅट्स आहेत, हे जे बॅट्स असतात ते कसे असतात, तर नॉक्टर्नल असतात. ॲनिमल्स कसे आहेत ते आपल्याला माहित आहे, नॉक्टर्नल. आणि बॅट्स हे ॲनिमल आहेत, बर्ड्स नाहीत, ते असतात काय, नॉक्टर्नल. त्यामुळे फ्लॉवर कसा आहे, डल फ्लॉवर. आणि आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे, त्यांच्यामध्ये काय असणार आहे, फ्रॅग्रन्स असणार आहे, प्रॉपर असा चांगला स्मेल असणार आहे. आणि शक्यतो हा जो स्मेल असतो तो रोटन फ्लेश सारखा असतो, म्हणजे जे कुजलेलं मांस वगैरे असतं त्यासारखा त्याचा काय असतो, वास येत असतो. आणि युजली हे जे फ्लॉवर असतात ते कसे असतात, नाईट ब्लूमिंग फ्लॉवर असतात, म्हणजे रात्री उमलणारे नाईट ब्लूमिंग फ्लॉवर असतात. कारण बॅट्स आपल्याला माहित आहेत ते कसे आहेत, नॉक्टर्नल आहेत. त्यामुळे फ्लॉवर पण कसं असलं पाहिजे, नाईट ब्लूमिंग असलं पाहिजे. फ्रॅग्रन्स वगैरे हे एकदम सिम्पल पॉईंट आहेत, व्यवस्थित लक्षात ठेवा. आता यातलं जे एक्झाम्पल आहेत ते कदंब ट्रे म्हणून एक आहे, अँथोसेफलस म्हणून काय तर त्याचं मिनिंग आहे. आणि आणखीन एक आहे किजेलिया म्हणून एक आहे प्लांट, किजेलिया पिनाटा म्हणायचं त्याला, आणि मराठीत त्याला काय तर वाघूळ असं म्हणतो आपण त्याला, वटवाघूळ करून ते वाघूळ असं फ्लॉवरचं नाव आहे, किजेलिया पिनाटा. दुसरं काय तर तुम्हाला कदंब म्हणून एक प्लांट आहे. काय झालं, कायरेप्टेरोफिली, फ्रॅग्रन्स स्मेल शक्यतो प्रेझेंट असून तो कशासारखा असतो, रोटन एक किंवा रोटन फ्लेश सारखा. युजली ते फ्लॉवर कसे असतात, डल असतात, कारण त्या बॅट्सला काय अट्रॅक्ट करायचं नाही. आणि आणखीन एक महत्त्वाचं काय, नाईट ब्लूमिंग फ्लॉवर. आता एमसीक्यूला तुम्हाला स्पेसिफिक काय विचारू शकतात, रात्री उमलणारे किंवा नाईट ब्लूमिंग फ्लॉवर कुठले असणार आहेत, कुठल्या त्या फेनॉमेनॉनमध्ये येतात, तर कायरेप्टेरोफिली. कारण कायरेप्टेरोफिलीमध्ये ॲनिमल कुठला आहे, बॅट, आणि बॅट कसा असतो, नॉक्टर्नल. आता ह्याच्या पुढचा जो पॉईंट आहे तो आहे आउटब्रीडिंग डिव्हायसेसचा, तो आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहे. आणि आउटब्रीडिंग डिव्हायसेस म्हणजेच काय, तर जे असे काही ॲडॅप्टेशन्स आहेत जे फ्लॉवर्समध्ये असतात, जे काय करतात, तर त्याच्यामुळं होत असतं क्रॉस पॉलिनेशन. त्यालाच काय म्हणायचं, जे आउटब्रीडिंग डिव्हाइस. आता आउटब्रीडिंग डिव्हाइस म्हणजे काय, क्रॉस पॉलिनेशनला हेल्प करणारे जे काही फ्लॉवरमध्ये जे काही ॲडॅप्टेशन होतात त्याला म्हणायचं आउटब्रीडिंग डिव्हायसेस. फक्त मी नावं सांगतो, पुढच्या लेक्चरला आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघूया व्यवस्थित. एक म्हणजे त्याला म्हणायचं डायकोगॅमी, नवीन शब्द आहे आपल्याला, पण याच्या रिलेटेड आपण एक पॉईंट बघितला आहे डिफरन्समध्ये. त्यानंतर आणखीन जो पॉईंट आहे हार्कोगॅमी. त्यानंतर आहे सेल्फ स्टरिलिटी, सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी सुद्धा म्हणतो आपण त्याला. प्रीपोटन्सी एक पॉईंट आहे जो नवीन ॲड केला आपल्या सिलेबसमध्ये. प्रीपोटन्सी झाल्यावर एक महत्त्वाचा जो राहतोय, जो बेसिक आपल्याला माहित असतो, युनिसेक्शुअल फ्लॉवर. हे सगळे आपण काय बघणार आहे, पुढचा जो आपला टॉपिक आहे, पॉईंट आहे, आउटब्रीडिंग डिव्हायसेस. आउटब्रीडिंग डिव्हायसेस म्हणजेच काय, थोडक्यात असे काही कॅरेक्टर, काही ॲडॅप्टेशन की ज्याच्यामुळे काय होणार आहे, जे प्रमोट करणार आहेत काय, क्रॉस पॉलिनेशन. हा फक्त पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. क्रॉस पॉलिनेशन प्रमोट करणारे काय असतात, आउटब्रीडिंग डिव्हायसेस. आणि हे डायकोगॅमी, सेल्फ स्टरिलिटी, बरेच काही क्लिस्टोगॅमी, चष्मोगॅमी, जे काही सगळे शब्द आहेत त्याचं प्रत्येकाचं आपण काय बघूया, व्यवस्थित मिनिंग बघूया काय आहे ते. आजच्या लेक्चरला आपण काय काय बघितले जरा व्यवस्थित आठवा, रिवाईज करा. सगळ्यात पहिलं आपण काय बघितलं, ॲनिमोफिली मागच्या लेक्चरला बघितलं. आजच्या लेक्चरला बघितलं हायड्रोफिली. हायड्रोचे परत दोन टाईप, इपी आणि हायपो. एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात ठेवा. ते झाल्यावर आपण बघितलं अँटेमोफिली, त्याचे कॅरेक्टर एकदम सिंपल आहे. अँटेमोफिली झाल्यावर आपण काय बघितलं, ऑर्निथो आणि कायरेप्टेरोफिली. सगळ्याचे कॅरेक्टर व्यवस्थित लक्षात ठेवा. कुठलेही कॅरेक्टर पाठ करायची गरज नाही. आपल्याला तो जो एजंट आहे, बायोटिक असली किंवा एबायोटिक एजंट आहे, त्याच्यानुसार आपण त्या फ्लॉवरमध्ये काय ॲडॅप्टेशन असू शकतील हे आपण काय करू शकतोय, असे क्वेश्चन आपण लॉजिकली सोडवू शकतोय. फक्त आपल्याला ॲडॅप्टेशन कुठले आहेत ते जरा व्यवस्थित माहीत पाहिजेत. आजच्या पुरतं आपण इथे थांबूया. क्वेश्चन विचारलं ते आन्सर देण्याचे व्यवस्थित जरासा प्रयत्न करा.